नमस्कार सर्वांना. शुभांगीच्या किचनमध्ये चालेल. नमस्कार सर्वांना. आज माझ्या मैत्रिणींचा आज उपास असेल नाही, वटपौर्णिमेचा. तर सकाळी मस्तपैकी उपास झाला आहे. आंबे, फणस, गरे आणि हे वगैरे अननस किंवा अजून काहीतरी खाल्लं आहे. आणि सकाळी मग काय खात नाही, पण संध्याकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे. असं करू नका की उपास म्हणजे असं कडक उपास. ते दिवस गेले. आता आता ते एक टाईम थोडंफार खायचं म्हणजे तेवढं पोट पण शांत होतं. फ्रूट खायचं आणि रात्री मग काहीतरी असं शिजवलेलं खिचडी म्हणा किंवा काय म्हणा ते खायचं. तर मी पण आता माझ्यासाठी हे केलं आहे. माझ्यासाठी तर मी पण उपासासाठी आज ना वरीच म्हणजे जेव्हा उपास असतो ना, एक टाईम दोन्ही टाईम काय खाल्लं नाही जात. संकष्टीचा कसा आपण एक टाईम उपास करतो आणि रात्री मग नैवेद्य असतो आणि मग आपण जे काय गोड असेल ते किंवा वरण भात वगैरे चपाती भाजी खातो आणि देवाला पण दाखवतो आणि उपास सोडतो. तर काही उपास असतात त्याला दोन्ही टाईम खायचं नसतं. तर असं वटपौर्णिमेचा पण आहे आमच्या इकडे कोकणात उपास, की त्याला दोन्ही टाईम असं काय खायचं नसतं. असं पहिलं होतं, आता तसं नाही आहे. आता काय काय भगिनी असतात त्या वरण भात खातात, किंवा खिचडी खातात, किंवा अजून काहीतरी असं थालीपीठ असं ह्याचं असं वरीच्या तांदळाच्या पिठापासून बनवलेलं ते खातात. असं काहीतरी तिखटचं वगैरे खातात. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी की नाही हे होत नाही काय म्हणजे असं ॲसिडिटी वगैरे असं होत नाही ना, म्हणून. तर मी ना त्याच्यासाठी वरीचे तांदूळ 1 वाटी 1 पेला आणि त्याच्यात छोटी बटाटी आणि 4 शेंगदाणे आणि मिरची असं मी 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. असा भात बनवून घेतला आहे. आणि तो आता मी राई जिरं घालून फोडणीला देणार आहे जरासा, आणि मग मी ते दह्याबरोबर खाणार आहे रात्री. अशा प्रकारे, कारण एकदम काही न खाता आणि थोड्याफार गोळ्या पण असतात आणि तशामुळे बऱ्याच जणांची औषधं चालू असतात किंवा काय, तर त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या दिवशी काय वाटत नाही आपल्याला, पण दुसऱ्या दिवशी बराच त्रास होतो, ॲसिडिटी होते किंवा डोकं जड होतं, असं काय काय होतं. तर सगळ्यांनीच असं उपास कडक नाही करायचं. आता काय ना काहीतरी खायचं. तर त्याच्यासाठी मी आता हे वरीचं हे उकडून घेतलं आहे. ते फक्त मला आता हे जिरं टाकून फोडणीला द्यायचं आहे. जिऱ्याची फोडणी राई नाही घातली तरी चालेल, पण ह्याच्यात काय घातलं म्हणजे वरीचे तांदूळ आहेत, मिरची आहे बारीक चिरलेली, कढीपत्ता आहे आणि शेंगदाणे आहेत जराशे आणि चिमूटभर शेंगदाणे आणि एक छोटी बटाटी कट करून घेतलेली आहे. तर ते आता आपण ना हे असं फोडणीला देऊया. हे आता आमच्याकडे सर्वांना, माझ्या मुलाला वगैरे त्यांना पण आवडतं, छान लागतं. तर वास पण छान येतो त्याचा. आणि हे वरीचे तांदूळ असतात ते पौष्टिकच असतात, छान असतात. त्याचा काय त्याच्या भाताने काय वगैरे डायबिटीजवाल्यांना वगैरे काय त्रास नाही, छान असतात ते तब्येतीला. तर ते असे परतून घ्यायचे जिऱ्यावर. आणि मग तो सोलकढी ताकाची ह्याची नारळाच्या खोबऱ्यापासून सोलकढी बनवतात त्याच्याबरोबर, किंवा दही पातळ करून ताक बनवून मीठ घालून त्याच्याबरोबर खाल्ली तरी छान लागते. तिखट वगैरे असं एक प्रकारचं चविष्ट लागतं.
मी गणपतीला, माझी जाव आहे ना सावंतवाडीला राहते ती, जाव म्हणण्यापेक्षा माझी बहीणच आहे ती, तर ती असते ना, तर आमचा हरताळकेचा उपास असतो ना, तर ती आम्ही वरीचा भात करतो हरताळके दिवशी आणि रात्री, आणि मग ते लिंबूसोबत सोलकढी, म्हणजे खूप कामाचा दगदग असतो, मग सोलकढी नाही जमली तर लिंबूसोबत किंवा कधीतरी त्याच्यातच कोकम वगैरे टाकतो आणि मग रात्री ते खातो बशी आणि मग सकाळी जरा बरं वाटतं. सकाळी उठल्यावर काय लगेच खायला मिळत नाही ना, गणपती दिवशी खूप काम असतं जेवणाबिवणाचं, म्हणून. तर अशा प्रकारे आता हा वरीचा भात छान प्रकारे तयार झाला आहे, जिरं घालून, सुगंध पण छान सुटला आहे. तर हा आता ह्याच्यासोबत दह्यासोबत किंवा सोलकढीसोबत खायचा, म्हणजे तो पचायला पण बरा आणि हे पण बरं, म्हणजे पोट पण भरतं, अनोशीपोटी असं वाटत नाही. तर मग चला, आजचा हा एवढा छोटासा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, आणि असे छोटे छोटे व्हिडिओ बघायला लाईक करा, शेअर करा. बाय.